फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सर्व रागांची आराधना झाली असेल तर आपल्याला आलेला राग आळवावा. अच्छा अच्छा, म्हणजे राग आला पाहिजे तर तो आळवता येईल. राग आला, राग आलाय, आलाय, राग आलाय. आता फूल है असे, फूल है असे दिसे तशी भासली काळी. फूल है. फारच राग आलाय, थोडा कमी आला पाहिजे. फूल है असे दिसे जशी भासली काळी. फूल फूल है. अरे पशारे काय चाललंय तुझे? काय झालं? काय प्रॉब्लेम काय झाला? काय करतोस काय तू हे? मला राग आलाय, राग. मला पण एक राग येतोय. कुठला? राग अनावर. तुला कळतंय का? एक मिनिट, तुझ्या या गाण्यामुळे घरातली शांती हरवली आहे. हो हो. माझ्या गाण्याचं तुझ्या कुकिंग सारखंच आहे. काय? काही केलं जमत नाही. म्हणजे फूल है. कळतंय ना तुला की खाणं नाही, गाणं हे तुझं काम नाहीये. तू फार फार तर व्यायाम करू शकतोस, एवढंच रे. गप्प बस, आधीच मला खूप राग आलाय. माझं सोड, तुझं काय? तुझं अरे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे रे. फूल काय? मग अरे आज एकादशी आहे ना, मावशीने साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. काय बोलतो? तीच त्यांच्या तोंडावर नेऊन मारतो. हो? अरे पण मला जायचं, माझे बूट. काय काय? माझे बूट इकडे ठेवले होते. तुझे बूट. अरे माझे बूट म्हटल्यानंतर हसायला काय झालं तुला? तुक्या तुक्या तुक्याचं काय आता? तुक्या तुझ्या बुटांना पॉलिश करत होता ना, तर पॉलिशचा अख्खा ड्रम सांडला बुटावर. आणि बूट फार ओले झालेत, म्हणजे चिप्प भिजलेत फार. अरे बापरे. म्हणून तुक्या ते वाळवण्याकरता ते उन्हात ठेवायला गेलाय बूट. ओ आईला, मला बघायला पाहिजे. ए पशा, अजून आराधना चालूच आहे? अरे पण माझे बूट नाही मिळाले रे बाहेर. तुझे बूट. माझे बूट म्हटल्यानंतर तू हसायला का लागतोस पण? तुक्यांनी बाहेर देऊन ठेवले होते अरे हेच मगापासून सांग. वाळवायला. हा. ते वाळले, पण पुन्हा खराब होऊ नये म्हणून त्यांनी आत आणून ठेवले. हे बघ, इथे आहेत बूट. आणि मी आपला बरं असू दे, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला रे. पण माझ्या प्रॉब्लेमचं काय? मला एक बेस्ट आयडिया सुचली. काय? बोल बोल. म्हणजे बघ, हा जमत असेल तर कर बघ. हा बोल बोल. तुला तिला फक्त गाणंच ऐकवायचंय ना? येस. हा, मग एक काम कर, तिला म्हणावं तू डोळे बंद करून गाणं ऐक आणि तू खिशामध्ये कुमार शानू ठेव. अख्खा माणूस तो राहील असं इथे? अरे ये मग कुमार शानू ठेव, म्हणजे तिला डोळे मिटून गाणं ऐकायला सांग. खिशामध्ये हा छोटासा टेप रेकॉर्डर ठेव, ज्याच्यामध्ये कुमार शानूची कॅसेट घाल. कळलं? म्हणजे काय? अरे असं काय करतोस तू? जुना पडोसन आठवते का तुला? पडोसन सिनेमा कुठला? त्याच्यामध्ये नाही का तो सुनील दत्त, किशोर कुमार, मेहमूद वगैरे आहेत तो. हा. पण ह्याच्यात कोण आहे? अरे हेच लोक आहेत ते. त्या सायरा बानू वगैरे आहे नाही का? कोण? सायरा बानू. ते जाऊ दे, मला एक जुना पिक्चर आठवतोय. त्यात एक अशी सिच्युएशन होती गाण्याची. तसंच मी करतो. कुठचं कुठचं गाणं? ते नाही का, मेरे सामने वाली खिडकी में. हा? तू म्हणजे ना काय काय आलं? चतुर नारेस. मस्त आयडिया. जाता जाता चांगली आयडिया देऊन गेला. म्हणजे हा जातानाच फार चांगलं बोलतो. म्हणजे याला एकदाच घालवून दिलं पाहिजे. एक लडकी को देख. मी आज खूप आनंदात आहे सर. ते का? मला तुमचं गाणं ऐकायला मिळणार आहे ना. ते का? आपलं हो का? नाही, पण एक अडचण आहे पोरी. कसली अडचण? म्हणजे काय आहे, तरुण मुलगी माझ्यासमोर अशी बसली किंवा अशी जरी बसली असेल ना, तरी मला गाणं नाही म्हणताय. मग मी कशी बसू? नाही, कशी बसली तरी तू तरुण राहणारच आहेस ना.
मी डोळे मिटून बसू का? ते गाणं ऐकल्यानंतर तू मिटणारच आहेस. म्हणजे नाही म्हणजे तू जरी डोळे मिटलेस तरी मला तू दिसत राहणारच ना. नाही का? मग काय करायचं? एक आयडिया आहे. तुमचं गाणं ऐकण्यासाठी मला कुठली आयडिया मंजूर आहे सर. हो ना? हो. तू एक काम कर, तू इथेच डोळे मिटून बैस. हा, मी तिथे उभा राहतो आणि त्या दिशेला तोंड करून गाणं म्हणतो. अरे वा, दॅट्स अ गुड आयडिया. त्याने एक फायदा सुद्धा होईल. कोणता? बाहेर माझी आत्या आणि माझे डॅडी तुमचं गाणं ऐकायला बसलेत ना, त्यांना व्यवस्थित ऐकायला जाईल गाणं. त्याचे बाहेर बसतात असे? ते गाणं ऐकायला बसतात म्हणजे असे. चालेल चालेल. चालेल. मग मी डोळे मिटते बसते. ओके, रेडी. गा आता सर. करू सुरू? हो, करा सुरू. गाणं सुरू करा. गाणंच म्हटलं, सुरू करू का? हा, मिटा डोळे मिटा. मिटले. हा. वा वा वा, गाताय ना सर? अजून सुरू करायचं? हो. सुरू झालं की सांगा. हा, होणार ना? सुरू का होत नाही? हा, होत आहे. हा, रेडी रेडी, स्टार्ट. गो. अन्नुकल्या, अन्नू डार्लिंग, अन्नू. काय रे काय 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 बोलताय काय काय मी एवढंच विचारतोय की ही जी हवेत धुळाक्षरे गिरवताय हे नेमकं काय चालू आहे? हे नेमकं काय चाललंय माझंच मला माहिती. हा, हे मी विचार करत होतो. विचार करताय? हो. रेकड्या, काय लोकांना सांगू नका तुम्ही विचार करता. का? लोक शेण घालतील तोंडात. विचार करताय. बरं, कसला विचार करत होतात? शेणाचा? हे मी धंद्याचा विचार करत होतो. मला माहितीये कुठला धंदा करायचा तो. तुम्हाला माहिती आहे ना? हा. मग प्रॉब्लेम काय? अरे पण धंद्यासाठी पैसा नको. नुसतं विचार करायला कसले पैसे लागतायत? तुम्ही माझी खेचताय काय? काय टेर खेचताय का माझी? ती कळते तुम्हाला? हा म्हणजे हा. काय असतं, स्वतःच्या खिशातनं पैसे घालून जो कोण धंदा करतो तो जगातला सगळ्यात मोठा मूर्ख असतो. हो. काय मला काय मूर्ख तो जगातला सगळ्यात मोठा मूर्ख असतो. होय काय? अच्छा अच्छा अच्छा. हा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी चोरी करून पैसे आणू आणि धंद्याला लावू? कसं नाही हो. मग? आता कसं, आता हे बघा, आशू आली. आली आली आशू आली आली. हा, हा. आशू, जरा तुझ्याकडे 1000 रुपये असतील तर दे ना. 1000 रुपये कशाला? 1000 नाही, 500. ठीक आहे, 500 आत्ता दे आणि आता 500 नंतर दे मला. हो, नंतर दे. हा, आठवणीने दे. आता तुम्ही बघितलं? हा, बघितलं. तिने मला आत्ता 500 दिले दिले, मी बघितले. आणि 500 ती मला नंतर देणार आहे, बरोबर? नंतर देणार, हा. हा, म्हणजे आता मी हिला 500 रुपये देणं लागतो हो. आणि ही मला 500 रुपये देणं लागते, म्हणजे हिशेब फिटतोस, बाकी शून्य. अरे हो, कळलं तुम्हाला? करेक्ट आहे. व्हेरी गुड. 500. चला येतो मी. सॉलिड भूक लागली, काहीतरी खायला दे बाबा. खायला खायला पटकन साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी नको, पोट नाही भरणार. त्यापेक्षा असं कर ना, फणसाची भाजी आणि पुलाव. फणसाची भाजी, अशी मस्त गरमागरम फणसाची भाजी, त्यामध्ये कोलंबी वगैरे मी घालतो. आता बोलू नकोस, करायला लागलो. लवकर. कोलंबी घालून फणसाची हो, भाजी लवकर. एकादशीला चालते का पण ती? एकादशी? एकादशी खाल्लं तरी चालेल. पण आज एकादशी आहे. एकादशी आहे? मग नाही मग नको नको नको. मग तू साबुदाण्याची खिचडीच कर. साबुदाणा खिचडी? हो, चालेल चालेल. ओके. आशूला खूप आवडते साबुदाणा खिचडी. खूप साबुदाणा खिचडी येऊ शकते. एक मिनिट, मला प्लीज कोणीतरी 500 रुपयाचा हिशोब समजवा ना.
साबुदाणा खिचडी. अरे हा पण डबा रिकामा. अरे साबुदाणा खिचडी गेली कुठे? मावशीने भरलेली तर मी पाहिली होती आणि डायरेक्ट मी इकडे आलो. अरे माझे पोट म्हटल्यानंतर हसायला काय झालं तुला? तुक्याचं काय आता? तुक्या तुझ्या बुटांना पॉलिश करत होता ना, तर पॉलिशचा अख्खा ड्रम सांडला बुटावर आणि बूट पार ओले झालेत, म्हणजे चिप्प भिजलेत पार. अरे बापरे. म्हणून तुक्या ते वाळवण्याकरता ते उन्हात ठेवायला गेलाय बूट. आईला मला बघायला पाहिजे. पशा नीच नराधम, चांगली वाट लावलीस तू माझी. आता मला प्लीज कोणीतरी 500 रुपयाचा हिशोब समजवा. अगं अगदी साधा सोपा आणि सिंपल हिशेब आहे. म्हणजे तू त्याला 500 रुपये देणार होतीस हे तर नक्की, हे सगळ्यांनी ऐकलंय. मी त्याला 500 रुपये देणार म्हणून सांगितलंय नाही, आणि तो हिला 500 रुपये देणार आहे. म्हणजे फिट अँड फाट, संपला हिशेब क्लिअर. नाही पण मला काय म्हणायचं की जे 500 रुपये त्याच्याकडे होते ते 500 रुपये हिनीच त्याला दिले होते ना. हो. म्हणजे अगं कसं काय म्हणतेस? हिने त्याला 500 रुपये हे नक्की बरोबर आहे. पण तो हिला 500 रुपये देणार आहे आणि ती त्याला 500 रुपये देणार होती, कारण ती म्हणाली होती की मी 500 रुपये देणार आहे नाही, म्हणून, नाही. आणि तो तिला 500 रुपये घेतलेले 500 रुपये परत करणार. पण त्याच्याकडे जे 500 रुपये होते ते हिच्याच कडचे होते ना. हो, पण तो तिला 500 रुपये 500 रुपये तिला देणार देणार आहे, आहे. पण ती पण त्याला 500 रुपये देणार आहे ना. म्हणाली होती ही त्याला 500 रुपये मी देणार आहे म्हणून. कळलं? असं सिंपल हिशोब आहे. कळलं ना तुला? मला काही कळलं नाही. हां, हॉटेल शुद्ध सात्विक ना? हां, मला 7-8 प्लेट साबुदाणा खिचडी हवी आहे. हां, संपली? अहो अशी कशी संपली? हां, तुम्ही काय मला सांगता? आज एकादशी आहे, मला माहिती आहे. तुमच्याकडे आहे का साबुदाणा खिचडी? नाही आहे ना? ठेवा फोन. मला सांगतोय आज एकादशी आहे. हॅलो, हां, इंटरकॉन्टिनेंटल ना? हां, आय नीड ॲटलिस्ट 7-8 प्लेट ऑफ साबुदाणा खिचडी. यू नो साबुदाणा खिचडी. हां, ऑन फास्टिंग साबुदाणा, राईट, साबुदाणा खिचडी. संपली? फिनिश्ड? हाऊ कम? अच्छा, यू ऑल्सो नो अबाउट एकादशी? थँक्यू सो मच. एकाकडे साबुदाणा खिचडी शिल्लक नाही. आता काय बनवा साबुदाणा खिचडी. साबुदाना ढूंढता है, साबुदाना ढूंढता है, साबुदाना ढूंढता है. साबुदाणा मिळालेला आहे. चला साबुदाणा, आता ह्याची खिचडी बनवायची. मावशी काय म्हणाली होती? आधी हा भिजत घालायचा, मग वाळत घालायचा. का आधी भिजत घालायचं एवढंच महत्वाचं ना? मग भिजवायचं कशात? हे भिजवायचं, अरे हे बेस्ट आहे. हे बेस्ट आहे. भिज रे बाबा, भिज. पशा तूने ये अच्छा नहीं किया पशा. आज तेरे वजह से मुझे ये साबुदाना खिचड़ी बनाने को लगता है. पशा, ये तूने अच्छा नहीं किया पशा. काय करणार आहे तुमचं? छान. काय गाणं आवडलं? म्हणजे काय तुम्हाला सांगते, असं वाटलं ना ते रेडिओवर गाणं ऐकतो ना का, अगदी तसंच. म्हणूनच ते बोलवतात मला कोण? रेडिओसाठी. नाही पण एक बारीकशी शंका आहे मला तशी. गाणं चांगलं होतं तुमचं, पण ते म्युझिक अय्यो, म्हणजे मला कळत नाही, ओरिजिनल गाण्यात जसं म्युझिक वाजत होतं ते तसंच वाजत होतं. कसं वाजलं ना? तुमच्या लक्षात नाही आलं काय? म्युझिक कसं वाजलं ते? नाही. कसं काय नाही आलं लक्षात? काय? जे माझ्या लक्षात आलं ते. काय तुमच्या लक्षात नाही आलं? काय आलं लक्षात आलं. काय हो? तुमच्या लक्षात नाही आलं ते. अरे काय? जे माझ्या लक्षात आलंय सांगतो. काय झालं म्हणजे माझं गाणं ऐकताना तुम्ही इतके त्याच्याशी मलिन झालात, तल्लीन झालात इतके की तुम्ही फार त्या सिच्युएशन मध्ये जाऊन पोहोचलात चित्रपटाच्या. म्हणजे मी इथे गाणं म्हणत होतो पण तुम्ही तिथे पोहोचला होता. आम्ही इथेच आहोत की. पण गाणं
गाणं संपलं ना परत आला. खरंच कमाल आहे. आवडलं ना? दादा, दादा तू त्यांना कॉंग्रॅच्युलेट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अय्या वॉकमॅन नाही लावू नका. मग काय परत तेच ऐकायला मिळेल गाणं. काय झालंय आता मी माझ्या भावना व्यक्त करत होतो ना त्या मी याच्यात रेकॉर्ड केलं का हिला म्हणजे हिच्यासाठी होमवर्क म्हणून रियाज करता येईल ना. रिव्हिजन जास्त होतंय. तिकडे पण नाही. अरे ही साबुदाण्याची खिचडी आहे का साबुदाण्याची खीर आहे? गप्पा बसा. आधी ते खाऊन बघा आणि मग बोला. आता खाऊन बघू का पिऊन बघू? पिऊन बघा आणि मग बोला. ए, पण हे तू काय 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 केलेस? काय केलं हा? काय काय केलंस? सांगतोय नक्की. केलं काय केलंयस काय एवढं असं काय केलं की ते तुमच्या दातात अडकतंय? तुम्हाला माहित नाही का हा पदार्थ? काय पदार्थ आहे? वाटलंच मला की हा पदार्थ यापूर्वी तुम्ही कधीही खाल्ला नसणार. एक मिनिट सांगते मी. हा पदार्थ आहे. हा पदार्थ आहे ना? पदार्थ आहे का पेय आहे? नाही पदार्थच आहे. ह्याचं नाव आहे इटालियन स्पॅनिश जपानीज नायजेरियन साबुदाणा खिचडी. ठरलं माझं. हे ठरलंय. जियन काय रे? इटालियन स्पॅनिश जॅपनीज चायनीज लोक उपास करतात. उपास करतात. अगं काय बोललीस काय तू? काय? अगं काय बोललीस काय बोलले मी? काय बोलली? एक मिनिट. काय 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 बोलले? काही बोललेलं नाहीये. मला फक्त मध्ये वेळ हवा होता विचार तेच. करायला. यांचं उत्तर द्यायला पाहिजे ना. उपास करतात म्हणजे काय आहे की आपण कसे भाविक लोक आठवड्यात कोण भाविक? कोण भाविक? तुमचं माहित नाही. मी तरी भाविक आहे, खूप श्रद्धाळू आहे. तर मी आठवड्यात एकदा तरी उपास करतो. पण हे इटालियन स्पॅनिश नायजेरियन जॅपनीज जे काय असेल ते. चायनीज हे लोक जे आहेत ना हे आठवडाभर उपास करतात. काय सांगतोस का? आणि आठवड्यातनं एकदाच फक्त जेवतात. बघा कसे असतात ते दिसायला बिसायला कसे हो, म्हणजे मस्त, हा, मस्त. अरे, बारीक असे शिडशिडीत तरी असतात. तसं त्यांची ही साबुदाणा खिचडी आहे. काय सांगा बरं हे? हे इटालियन स्पॅनिश चायनीज जॅपनीज आणि हा हे काय नायजेरियन नायजेरियन साबुदाणा खिचडी. चला संपवा पटापटी संपवा. एक, अजून हवी एक. असेल तर आतमध्ये आहे. एक मिनिट. तू हे जे काय केलंयस ना ते खाऊन मला नाही वाटत की माझं पोट भरेल. काय बोलली मग तू? काय बोलले? काय बोलले मी? काय बोलले ते पण आधी हा. ऐकून घेऊ. मग हे खाऊन माझं पोट भरणार नाही. मग तेव्हा तू माझ्यासाठी पूर्ण स्वयंपाक कर. पूर्ण करतो. बळवंत राव, नका मला असं ढकलू. बलवंत असं हो तुमचं गाणं ऐकून आम्ही सगळे खूप खुश झालो. त्यामुळे तुम्हाला जेवायलाच हवं. असं नाही करायचं. मी किती बनवलंय तुमच्यासाठी बघा. ते पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. नुसतीच भांडी. तुम्ही बनवलंय? हे पण तुम्ही बनवलंय? हे पण? अरे वा, हे पण तुम्ही बनवलंय? हे तर मलाच बनवलंय. पण तुमच्याकडे हे नाही आज एकादशी आहे ना. मग तरी स्वयंपाक झाल्यानंतर आठवलं. म्हणजे म्हणून मला आग्रह करताय तुम्ही? हा, हो. नाही मग माझा नाही माझा म्हणजे मी उपवास वगैरे काही करत नाही. मी करतो ती उपासना. खा ना, नाही तर सगळं वाया जाईल. नाही वाया मी जाऊ देणार नाही अजिबात. हे बघा माझं एक तत्व आहे, अन्न कधी वाया जाऊ नये. म्हणून मी लहानपणापासून असं अन्न मला दिसलं वाया जाणार की मी ते गोरगरिबांमध्ये असं वाटून टाकतो. मी आता काय करतो, हे सगळं अन्न घेतो आणि एक भिकारी माझ्या ओळखीचाच आहे त्याला देऊन येतो. हा कोण? पुष्कळ आपला पुष्कळ आपल्या म्हणजे आपल्या जवळचे पुष्कळ भिकारी माझ्या ओळखीचे आहेत. कारण मी काय वाटत असतो ना, देतो एखाद्या भिकाऱ्याला. अरे हा सगळा घोळ तुझ्यामुळे झालाय. नाही ते सटकते रे लादी म्हणून. ते नाही त्या डब्यात खिचडी वगैरे काहीच नाही रे. तू हो हो अरे म्हणूनच मी तुझ्याकडे घेऊन आलो. काय आहे जेवण. खरंच? काय कुणाला सांगणार नाहीस ना? नाही